आयोगावरनं पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय। 1994 मध्ये मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणाऱ्या शरद पवारांनी या विषयाला हात घातला। राष्ट्रवादीने आजपासून नागपूरमध्ये मंडल यात्रा सुरू केली आहे। तब्बल 52 दिवस चालणारी ही यात्रा अनेक तालुक्यांमधून जाणार आहे। तर अजूनही ओबीसींना त्यांच्या हक्काचा न्याय वाटा मिळाला नाहीये असं पवारांनी म्हटलेलं आहे। यात्रेच्या निमित्ताने भाजपच्या ओबीसी मतदाराला दूर करता येईल का याची चाचपणी पवार करत असल्याचं आता बोललं जातं। देशामध्ये संघर्ष झाला, अनेक ठिकाणी लहान समाजाच्या लोकांच्यावर हल्ले झाले, अनेक वेगवेगळे चित्र देशामध्ये झाले। सुदैवानं महाराष्ट्रामध्ये राज्याची जबाबदारी ही माझ्याकडे होती। मी स्वच्छ सांगितलं की राज्य राहावं न राहावं, पण ओबीसींना न्याय देण्याचं धोरण हे बदललं जाणार नाही। त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार। राज्य गेलं सुरू झाले, पण ओबीसीला न्यायाची भूमिका आम्ही लोकांनी सोडायची नाही हा निकाल घेतलेला होता। महाराष्ट्रामध्ये हा निर्णय आपण घेतला, पण अजूनही आपल्याला असू दिसतो की अनेक ठिकाणी या ओबीसींना त्यांच्या न्याय वाटा अद्याप मिळालेला नाही। आता पुढची बातमी। पवारांच्या पक्षाची मंडल यात्रा म्हणजे नौटंकी असल्याची टीका महसूल मंत्री बावनकुळेंनी केली। पवारांच्या पक्षाला तर ओबीसींचा पुळका आलाय, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असंही बावनकुळे म्हणाले। या लोकांना ओबीसी बद्दलचं जे आता पुळका आलाय ना, ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। ओबीसी समाजाकरता कधीही काँग्रेस पार्टीने कुठलीही भूमिका स्वीकारली नाही। जर ओबीसी आरक्षणाकरता किंवा ओबीसीच्या न्याय मिळाला पाहिजे म्हणून एखादी यात्रा काढली असेल तर नौटंकी आहे एवढंच म्हणेल। पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जोरदार टीका केली आहे। अघटित घडलेली यात्रा लांडगं निघालं तीर्था असं हाके म्हणताय, तर मंडल आयोगाशी शरद पवारांचा संबंध काय असा प्रश्नही हाकेंनी विचारलाय। शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आज मंडल यात्रा सुरू झाली। आज तुम्ही ओबीसीची तुम्हाला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना ओबीसीची कणव आलेले। पवार साहेब, तुमचा लाडका बबड्या मनोज जरांगे याला फक्त समजावून सांगा ना, कशाला तुम्हाला मंडल यात्रा काढावी लागेल? कशाला तुम्हाला सत्तेतून बेदखल व्हावं लागेल? छगन भुजबळ साहेब खरं बोलतायत का खोटं बोलतायत हा प्रश्न भुजबळ साहेबांना विचारा। मंडल आयोग देशभरामध्ये लागू होत होता, त्यावेळी योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते। याच्या पलीकडं ना शरदचंद्रजी पवार कुठल्या ओबीसीच्या या व्यासपीठावर गेलेले आहेत। अघटित घडली वार्ता आणि लांडगं निघालं तीर्था। अरे काय तुमचा संबंध मंडल आयोगाशी? काय आयोगाशी? मंडल आयोगाशी शरदचंद्रजी पवारांचा काय संबंध? घरामध्ये सुप्रियाताई खासदार, स्वतः खासदार नेते